आज या ठिकाणी फलटणमध्ये दिव्यांग संघटना पूर्णपणे दिव्यांगांना घेऊन त्यांच्या मागण्यांसाठी, त्यांच्या झालेल्या अवहेलनेसाठी, त्या प्रत्येक अपंगांच्या फायद्यासाठी ते संघटनेचे आणि अपंगातले सगळेच अपंग तालुक्यातले सगळे इथे एकत्र बसलेले आहेत आणि यांच्या मागण्या ज्या आहेत त्या रीतसर आहेत, कायदेशीर आहेत, संविधानिक आहेत. आणि आज अशा फलटणसारख्या ठिकाणी एवढं आक्रमकता, फलटणसारख्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा पुणे सातारा जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात एवढं मोठं उष्ण तापमान तयार असून अशा तापमानामध्ये यांनी आमरण उपोषण बसलेलं आहे. तरी या फलटण तालुक्यातल्या प्रशासनाला चष्मा लागला असं समजावं लागेल, कारण ते आंधळे झालेले आहेत. त्यांना अजूनही दिसलेले नाहीत. त्यांना कोणत्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत येऊन भेट दिलेली नाही. हा मानवाचा पूर्णपणे अधिकार आहे आणि त्या मानवाच्या अधिकाराच्या माध्यमातून ते त्यांची अवहेलना होत आहे. हे तर दिव्यांग आहेत, ते चांगल्याला ऊन सहन होत नाही आहे. डोक्याला ऊन लागल्यानंतर चक्कर येऊन पडतोय. दिवसभर पाणी, चहा, दूध थंड घेऊन सुद्धा त्याची तहान भागत नाही आहे, भूक भागत नाही. अशा उन्हाच्या जळजळीत, रसरशीत, करपलेल्या परिस्थितीमध्ये हा दिव्यांग लोक इथं बसलेले आहेत. दिव्यांग संघटनेचे आमचे अध्यक्ष महेश जगताप, तसेच आपले सागर गावडे सर यांच्या माध्यमातून आलेले त्यांची सर्व फलटण तालुक्यातली टीम यांचं खरंच कौतुक करण्यासारखं गोष्ट आहे, कारण ते समाजाच्या देण्यासाठी काम करत आहेत. पण समाजाचं देण्यासाठी काम करत असताना या भारतीय संविधानाला खरंच चालवणारा इथला राजकीय नेता असो, राजकीय पुढारी असो किंवा अन्य कोण प्रशासकीय अधिकारी असो, प्रशासकीय अधिकारी आंधळे झालेले आहेत, ते सिद्ध झालेलं आहे. आणि इथं आतापर्यंत कोणाचंही लक्ष लागलेलं नाही. दुसरा दिवस झालेला आहे. तुमच्यापर्यंत कोण आले का? प्रशासनाला तुम्ही एवढ्या मागण्या करून सुद्धा भर उन्हामध्ये हे बसलेलं आहेत. यांची कसलीही सोय आणि ह्यांच्याकडे कसलंही लक्ष नगरपालिकेने केलेलं नाही, ना की तहसील कार्यालयातल्या निदर्शनामध्ये त्यांनी निवेदन देऊनही तर बसलेले आहेत, त्यांनीही केलेलं नाही. असल्या तापमानामध्ये ते आमरण करत आहेत.